शूट तुम्हाला दाखवणार आणि पूर्ण व्हिडिओ पाहा मित्रांनो. ठीक आहे, तर आता आम्ही जात होतो तर 2 कस्टमर आले, तर त्याच्यानंतर त्यांना देऊन दिला आम्ही आणि मग आता जाणार आता पुढच्या प्रवासाला. ठीक आहे, तर मग प्रेम हाय कर, हाय. तर दाखवतोच आम्ही तसं. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, हा जो वरचा रस्ता आहे तर तिथून आम्ही जायचो. जसं म्हणजे आता मागचा जो व्हिडिओ शूट आम्ही केलेला होता तो मी जो पाहिला, तर त्याच्यात पण आम्ही याच रस्त्याने गेलो आणि आता पण याच रस्त्याने चाललो आहे. तर वरच्या रस्त्याने नाही चाललो, आता इथे पण यात्रेत चाललो आहे ना आम्ही. तर ते खेडेगाव आहे म्हणून, तर त्याच्यासाठी खाली आहे खेडेगाव, ते कसा हायवे हा, तर त्याच्यामुळे हाच रस्त्याने आता खालून चाललो आहे. बघा मित्रांनो, आता इथं आम्ही सावलीमध्ये थांबलेलो आहे आणि त्याच्यानंतर त्यांना पाण्याची ताण वगैरे लागली. तिथं प्रेम वगैरे काही पाणी पित आहे आणि तुम्हाला ते टायरचं सांगायचं होतं मला. तर ते जे टायर आपण ते जेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये जे शूट केलं तिथे टायर फुटलेलं होतं आपल्याला, तर आता ते नवीन टायर बसवलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, डायरेक्ट नवीन टायर टाकून घेतलं, कारण की ते फुटून घेतलं, त्याला आपण बदलवू पण शकत नव्हतो काहीच नाही. आम्ही डायरेक्ट आता नवीन टायर टाकून घेतलं. बघा, नवीन टायर टाकून घेतला, आता काही टेन्शन नाही. इथं आता सावलीमध्ये थांबलो, मस्त सावलीमध्ये थांबून गेलेलो आहे. आता पाणी वगैरे पिता आम्ही, काही बेल्ट वगैरे काढून घेत आहे. ते घरी कस्टमर आले होते ना, तर ते बेल्ट बसवलं होता, कारण की हे बेल्ट बसवला ना तर मग जास्त डिझेल खातं आणि गाडीला जास्त जोर पण लागतो, त्याच्यामुळे तो आता बेल्ट काढून घेतला, कारण की खूप दूरचा प्रवास आहे मित्रांनो. आणि जे आम्ही मगाशी ज्या जत्रेत गेलो होतो ना आम्ही, ते गाव पण याच्या आता येईल आणि त्याच्या पुढं खूप दूर आहे अजून जिथं आम्ही चाललो आहे त्याच्या जत्रेत. तर दाखवतच मला, हे बघा. बघा मित्रांनो, तुम्हाला काय सांगू, आता परवाच्या दिवशी टायर फुटलं आणि आज डायरेक्ट बेल्टच तुटला मित्रांनो. डायरेक्ट खालचा बेल्ट बघू शकता तुम्ही. नवीन बेल्ट आणला त्यांनी, आम्ही कोरीटेच होतो, बसलेलो होतो नाही, गेलो होतो दुसऱ्याच्या गाडीवर आणि बेल्ट वगैरे आणला आणि परत बेल्ट बसवला आणि त्याच्यातच अर्धा 1 तास मोडून गेला. आता बेल्ट वगैरे बसवला आहे बघू शकता. नवीन बेल्ट लावला, आता नवीन बेल्ट आणला होता, पहिला बेल्ट तुटून गेला. आता बघू, आता ते नवीन आहे ना तर त्याच्यामुळे जास्त जाम जातोय तो चालवायला, जाम जातोय तो, नवीन आहे त्याच्यामुळे. आता ते इथेच थांबलो तर केव्हाचे तरी आले, आता बेल्ट घेऊन तेव्हा त्यांना रस वगैरे काढून दिला. तो वरचा बेल्ट काढून घेत आहे, त्याच्यानंतर मग आता नवीन आहे म्हणून जाम जातोय, तर बघू काय होतं काय नाही. काही ना काही होत असतं मित्रांनो. बघत होतो किती जाम जातोय बघा मित्रांनो, चालू पण होत नाही, इतका जाम जातोय. हे बघा, नवा असल्यामुळे ना जाम जातोय तो, नाही तर पहिला जुना बेल्ट होता ना तर तो होऊन जायचा, चालून जायचा, जुना होऊन गेला होता म्हणून. झालं मित्रांनो, परत बंद पडून गेलं, परत होऊन गेले रेस का. हा प्रेम बाजूला होऊन जा, प्रेम बाजूला होय, तुम्ही बाजूला होऊन जा, बाजूला होऊन जा तुम्ही. बघा मित्रांनो कशी हलवायला लागली, पहिली परत बंद पडून गेली, नुसती हलवत यार. बसू का परत, बरं थांबा. नुसता हाल करायला लावता यार देव बापा, नुसता. चालू करा तुम्ही, मी रेस करते. बघा मित्रांनो नुसते हलवायला लागले, चालू करत नाही गाडी, जाम होऊन गेला बेल्ट, त्याच्यामुळे पुढे काही जात नाही आहे. तर बघू आपण तसं काय होतं काय नाही. बघा मित्रांनो गाडी चालू झाली शेवट आणि आता आम्ही चालू आहे बरं. तर पाहिलं ना तुम्ही बोलले तिथे मागच्या व्हिडिओमध्ये की कसं गरीबाच्या सोबत असं होतं म्हणून. मागच्या याच्यात आम्ही मागच्या यात्रेत गेलो, तिथे टायर पंक्चर होऊन गेला आणि इथे ह्या यात्रेत जायचं म्हटलं तर खालचा बेल्टच तुटला मित्रांनो.
त्याच्यामुळे मी उतरून गेली. बघू शकता तुम्ही, उतरणी होती त्याच्यामुळे मी उतरून गेली आणि त्यांना म्हटलं आता तुम्ही चढवा, मी पळत जाते. आता लोटते गाडी. हां चढली ना. बघा मित्रांनो, चढवली शेवट. आता पुढे पण एवढी मोठी उतरणी आहे. आता आम्ही पायी चाललो. चाललो आणि त्यांना गाडी लोटली. इथं खूप मोठी बघा मित्रांनो, किती मोठी हे होती चढती. आता इथे पण तशीच चढती. आता तिथे कसं चढवता काय माहिती. हे बघा, चढवली बाप्पा, चढवली मित्रांनो. असंच सपोर्ट करता मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघ जा. काय घडलं असं आमच्यासोबत काय नाही, तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघ जा. मस्त मजा येईल तुम्हाला आज. पण काय झालं मित्रांनो, एक गोष्ट आमच्यासोबत वाईट घडली. ती म्हणजे बेल्ट तुटला. बेल्ट तुटायला नको होता, कारण की बेल्ट तुटला तर तुटला. त्याच्यात आमचा टाईम पण गेला अर्धा एक तास. त्याच्यात आमचे पैसे पण गेले. बघा मित्रांनो, प्रेम हो हाय कर. बघा मित्रांनो, पायी चाललो एवढ्या दूर. आता जातोय पाय. बघा मित्रांनो, कसं गाव आहे पूर्ण जंगलासारखं. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण डोंगर वगैरे. हे बघा, मी आता पुढं जास्तच चढती, त्याच्यामुळे मी आता उतरून जाईल. किंवा जास्त नसेल तर बसून जाते. हे बघा किती डोंगर सारखं आहे. पण रात्री पण लई लेट होईल मित्रांनो. व्हिडिओ मस्त शेवटपर्यंत बघा, खूपच मजा येईल तुम्हाला आज. परत उतरून गेली मी, कारण की खूप मोठी चढती होती त्याच्यामुळे. हे बघा, थांब रे दादा. तर बघा मित्रांनो, मी उतरून गेली आणि त्याच्यानंतर आता पायी जाते परत. चढते असल्यामुळे आपली गाडी काही चढत नाही जास्त, म्हणजे जास्त चढली नसते आणि माणसालाही भीती वाटते. त्याच्यामुळे मी उतरून गेली. ते आता एवढ्या दूर चढू दे त्यांना, ती पण चढती. लईच चढते मित्रांनो. अशा रस्त्याने आलो आम्ही. जत्रा पण लई लांब आणि त्याच्यात चढती पण एवढी, तर लईच चढते. पडून गेलं परत. प्रेम इकडे बाय. काही पडून गेलं, हातात घेतलं. आता ते चाललो आता परत पाय. एवढं ऊन मित्रांनो, खूप ऊन आहे. कसं असतं, खूप ऊन बघू शकता तुम्ही, कडक ऊन आहे. आणि प्रेमला टोपी आणली तरी घालत नाही मित्रांनो, घालतच नाही. त्याला म्हटलं टोपी घाल, पण काही नाही घालत आहे. आता आलो परत. चढली काय माहिती अजून पुढं किती चढता येतं. हे पहा किती पूर्ण कसंही जंगल. चढले तर परत जाणार पुढं. हा पेथे बाप्पाला स्थान लागली पाण्याची. एवढं उन्हात
म्हशी वगैरे पाणी पित आहे तिकडे दुपारच्या वेळेस. हे बघा इकडे मस्त बैल वगैरे थांबले, बैल बांधलेले. आणि आम्ही आता गाव सुटला आता मागं. आता जे येईल ते तिथे आहे वाटतं यात्रा. आता याच्या पुढे येईल गाव राहिला आता मागं. बघा साहेब कशी गाडी चालवत आहे. प्रेम खूप मजा येईल मित्रांनो आज पण. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. बघा इथे मंदिर आहे देवाचं. किती मस्त शेत आहे ते बघा. खाली इकडे पूर्ण सुकून गेले. आता उन्हाळ्याचं पूर्ण सुकलंय मस्त. हे बघा इथं मस्त काय लावले. इकडे पण मंदिर. इकडे मग काय तो ज्या गावातून आम्ही आलो ते गाव पण मागं राहून जातो आणि ज्या गावात आम्ही जाणार आहे ते गाव पण पुढे राहून जातो. म्हणजे असं मधोमध एक पेट्रोल पंप टाकलेले आहे इकडे. अजून बाकी आहे ते वाटतं बांधकाम चालूच आहे वाटतं. ते बांधलंय त्यांनी, दोरी बांधून दिली आड. तर चांगली गोष्ट आहे मस्त. लोकांना म्हणजे कुठे जायची गरज नाही, मस्त इकडे येतील पेट्रोल टाकायला. तर हे बघा मित्रांनो आता लावून दिले. आम्ही इकडं यात्रेत आलेलो आहे. अजून यात्रा भरायची बाकी 4 वाजता भरते म्हणे. तर बघू आता दुकानं वगैरे लागून गेले पाहू शकता तुम्ही. आणि आता आम्ही पण लावून दिलेली आहे. हे बघा पोचून गेलो आम्ही आता आमच्या मस्त जत्रेमध्ये. बघा मित्रांनो इकडे जत्रा बसलेली. आणि इकडे बघा मित्रांनो जाळ लागून गेला. कशाला जाळ लागला काय माहिती. हे बघा तुम्ही बघू शकता की धुरे. इकडे पब्लिक वगैरे पाणी वगैरे विझवते. हे बघा मित्रांनो किती दूर दूर झाला पूर्णकडे. पूर्ण दूर दूर झाला. प्रेम आजी इकडं आजी इथं राजा. बघू मित्रांनो ते बघायला चालले तिकडे. हे बघा किती दूर झाला आणि किती. बघा मित्रांनो नडी वगैरे पाणी टाकताय लोक. कशाला आग लागली काय माहिती. बघा मित्रांनो किती दूर दूर झाला. नुसतं पाणी वगैरे मारताय कोणी, कशाने मारतंय कोणी. बाकीच्यांनी जार पण नेला काय माहिती कशाने लागले. आता ते वापस की त्यांना विचारते मी. तर मित्रांनो तिथे कुट्टी होती वाटतं जी ढोरांसाठी जी सुकलेली असते तर चारा वगैरे. तर त्याला आग लागून गेली मित्रांनो. आता बघ किती नुकसान झालं असेल विचारायचं. जिथं आपण ढोरांना वगैरे ते कुट्टे वगैरे करून ठेवत नाही का त्याला आग लागून गेली. तर मित्रांनो आता आम्ही जेवण वगैरे केलं आणि मस्तपैकी गाडी तर लावलीच आहे. आणि जेवण वगैरे केलं. आता प्रेमला ते खायला घ्यायला गेले. बघून घ्या त्याला खायला आणलं वगैरे. जेवण वगैरे मस्त केलं. आता काही टेन्शन नाही. आणलं खायला. काय आणलं हा का. हे का मित्रांनो काय आणलं खायला त्याला. तर बघा मित्रांनो रात्र झालेली आणि हे जे तमाशे आहेत ना तर ते ट्रॅक्टरवर फिरवतात. ते त्यांना काय म्हणता काय माहिती. हे बघू शकता तुम्ही. बघा तिकडं हे बघा नाचताय तिकडे बाया. त्यांना काय म्हणता मला तर काही माहीत नाही. मला कमेंटमध्ये सांगा बरं त्यांना काय म्हणतात. तर तमाशा इथे 2-2 तमाशे
म्हणजे इकडं जे आहे ना ती समोर दिसते तुम्हाला, तिथे एक तमासा आहे आणि तिकडे एक तमासा आहे, तिथलीच गाडी आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो, किती गर्दी आहे. तिकडं पुढं खूप गर्दी पण आम्ही इकडे लावलेली आहे. हे बघा मित्रांनो, किती गर्दी आहे, पूर्ण जाम. तिकडं पाहिलं तर तिकडं खूप दूर आहे अजून, पण आम्ही इकडं थांबलेलो आहे. हे बघा इकडे याच्यावर बाया नाचताय. हे बघा मित्रांनो, तिकडे ते बाया आहे, ते घुंगरू वगैरे घालणार ती बाई आता एक. बघा तुम्ही किती पूर्ण पब्लिक डायरेक्ट. बघा मित्रांनो, पूर्ण पब्लिक डायरेक्ट. तर बघा मित्रांनो, इथे जवळच तमासा लागलेला आहे आणि जे म्हणजे ट्रॅक्टरवर फिरवतात, तर त्यांना आता ट्रॅक्टरवर नाचवता येते. त्यांना काय म्हणता काय माहिती. बघू शकता तुम्ही. हे बघा. मित्रांनो तुम्ही बघा, आणि वरती नाचताय. हे बघा, ते वरती नाचताय ट्रॅक्टरवर आणि खाली बसून मस्त पाहत आहे. वाह रे दुनिया. तर नमस्कार मित्रांनो, तर मी याच्यासाठी
तर रस्त्यावरच झोपून गेला होता. तर त्याच्यामुळे आम्ही काही रात्रभर थांबलो नाही. तर म्हटलं खूप हाल होतील, त्याच्यापेक्षा जाऊ द्या. तर आम्ही घरी येऊन गेलो आणि प्रेम रस्त्यातच झोपून गेला माझ्या मांडीवर. तर बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि थांबा, हे बघा, हा बघा टाईम 1:37ला आम्ही घरी येऊन गेलो. जस्ट आलो, आता आंघोळ वगैरे करणार, फ्रेश होणार. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चालेल मग, बाय बाय. बाय, गुड नाईट, बाय.